SIR फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा ते ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 29 जुलै 2024. हा फॉर्म नाही भरला तर मतदान यादीतून नाव कट होईल. SIR फॉर्म कसा भरायचा चला बघूया. तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि प्ले स्टोअरवरती सर्च करायचं ECINET हे ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं. ॲप इन्स्टॉल करून झाल्यानंतर त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर या ठिकाणी हे जे ॲप आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म आणि सर्च युअर नेम इन लास्ट SIR. तर तुमच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव सर्च करायचं आहे लास्ट SIR मध्ये, म्हणजे 2002च्या SIR मध्ये. जर ते तुम्हाला नाव भेटलं तर तुम्ही पुढील फॉर्म भरू शकता. तर त्यांचं नाव कसं शोधायचं, तर इथे स्टेट दिलं आहे, तर आपला स्टेट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा, महाराष्ट्र. स्टेट सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इन 2002 म्हणजे 2002मध्ये जो जिल्हा होता त्यांचा तो जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर असेंब्ली जे काही तालुका असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा. तो तालुका सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे गाव आहे ते माहिती असेल कोणतं आहे एक्झॅक्टली, तर तुम्ही ते सिलेक्ट करायचं, नाहीतर सोडून द्यायचं, नाही लिहिलं तरी पण चालतं. बाकीच्या डिटेल्स आहेत, सिरियल नंबर किंवा जे काही गोष्टी ते तुम्हाला नसणार माहीत, तुम्ही ते टाकू नका. फक्त त्यांचं नाव आहे, पूर्ण नाव जे कसं होतं, पूर्ण नाव स्पेलिंग वगैरे सगळं ते इथे व्यवस्थित फक्त टाका. इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR 2002 जे नाव होतं ते ह्या ठिकाणी टाका. बाकी एज किंवा रिलेटिव्ह टाईप हे काहीही टाकण्याची गरज नाही आहे, फक्त नाव टाका आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला ते तुमची माहिती भेटून जाईल. आणि ही माहिती आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे सिरियल नंबर आहे, पार्ट नंबर आहे, ह्या 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमचा फॉर्म भरताना लागणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं त्यांची माहिती आहे ती पहिली काढून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आता तुमचा फॉर्म भरायला सुरुवात करा. आता वोटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आणि इथं जो SIR फॉर्म दिला आहे, फिल इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन, त्याच्यावर सिलेक्ट करायचं. तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. पण तुम्ही इथे पहिल्यांदाच आला असेल तर तुम्हाला पहिलं युजर म्हणजे न्यू युजरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल, आणि जर तुम्ही इथे आला असाल पहिले तर डायरेक्ट मोबाईल नंबर टाका. आता न्यू युजर असल्यामुळे न्यू युजरवरती क्लिक करायचं, मोबाईल नंबर टाकायचा, OTP सेंड करायचा. तो OTP येईल तो इथे टाकायचा आणि सबमिट करायचा. OTP सबमिट करून झाला की आता तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं आहे. मोबाईल नंबर टाकायचा, तुमच्या मोबाईलवरती OTP येईल तो OTP टाकायचा आणि लॉग इन करायचा. लॉग इन करून झाल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा ह्या फॉर्ममध्ये भरता येईल. तर फॉर्ममध्ये लॉग इन करायचा, तुमचा स्टेट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. आपला जो स्टेट आहे महाराष्ट्र तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा. तुमचा जो वोटर ID आहे, जो आता तुम्ही भरताय, ज्याचा फॉर्म भरताय त्याचा वोटर ID टाकायचा. त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी येईल. आता इथे तुम्हाला तुमचा फक्त मोबाईल नंबर टाकून OTP सेंडवरती क्लिक करायचा आहे. पण जर तुमचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचा जो वोटिंग ID आहे आणि आधार कार्ड हा लिंक नसेल, मोबाईल नंबर वोटिंग कार्डला लिंक नसेल, तर तुम्हाला ही ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तर हा मोबाईल नंबर तुमच्या वोटिंग कार्डला लिंक पाहिजे. ते सुद्धा इथे चांगलं ऑप्शन आहे की इथे तुम्ही लगेच तुमचा मोबाईल नंबर आहे तो वोटिंग कार्डला लिंक करू शकता. तो इथे जो खाली क्लिक हेअर म्हणून ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर तुम्ही लगेचच तुमच्या वोटिंग कार्डला लिंक करून घ्या. 1 मिनिटाच्या आत तो लिंक होतो आणि जेव्हा लिंक होईल तेव्हा तुम्ही हा फॉर्म तुमचा भरू शकता. आणि ज्यांचा ऑलरेडी लिंक आहे त्याने डायरेक्ट इथे मोबाईल नंबर टाका, सेंड OTP वरती क्लिक करा आणि पुढची इन्फॉर्मेशन भरायला सुरुवात करा. आणि ज्यांचा मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ बघून त्यांचा लिंक करून घ्या आधी आणि मग नंतर फॉर्म भरा. सो इथे क्लिक हेअर म्हणून जो ऑप्शन दिसतोय त्या क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आणि मग तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रोसेस आहे ती करून घ्यायची. आता इथे क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो वोटर ID नंबर आहे तो वोटर ID टाकायचा आणि तुमचा जो स्टेट आहे तो स्टेट या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि फेच डिटेल्सवरती क्लिक करायचा. फेच डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुमची सगळी डिटेल्स येईल आणि मग तुम्ही तो फॉर्म भरून तुमचा मोबाईल नंबर आहे तो लिंक करू शकता. ज्यांचा ऑलरेडी लिंक आहे त्यांनी हा पार्ट स्किप करा आणि पुढचा पार्ट बघून फॉर्म भरून घ्या. आता इथे वोटिंग IDचा नंबर टाकलेला आहे. फेच डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर सगळी डिटेल्स या ठिकाणी येईल त्या व्यक्तीची आणि ही सगळी डिटेल्स वाचून झाल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, सरनेम हे प्रत्येक जे कॉलममध्ये आहे ते येईल. त्याच्यानंतर तुमचं जे रिलेशन आहे ते तुम्हाला टाकायचं असेल तुमच्या वडिलांचं तर ते सुद्धा या ठिकाणी ऑलरेडी टाकलेलं येईल. आता तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. रिलेटिव्हचा मोबाईल नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालतो. ईमेल ID सुद्धा ऑप्शनल आहे, तो सुद्धा नाही टाकला तरीसुद्धा चालेल. फक्त आधार नंबर टाकायचा. आधार नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करायचा आणि मग आधार नंबर टाकून घ्यायचा.
मोबाईल नंबर टाकून घ्यायचा, ईमेल आय डी दोन्हीसुद्धा ऑप्शनल आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा म्हणून सेकंड नंबर ऑप्शन आहे करेक्शन ऑफ एंट्रीज, तर सेकंड नंबर ऑप्शनला क्लिक करायचं. ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय चेंज करायचं आहे त्याच्यासाठी कॉलम येतील. तर आपल्याला मोबाईल नंबर करायचा आहे म्हणून मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती टिकमार्क करायचा आणि नेक्स्ट करायचं. तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा, तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा. त्याच्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर OTP येईल, तो व्हेरीफाय करून घ्यायचा. OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर व्हेरीफाय असं येईल. आता तुमचा मोबाईल नंबर लिंक झालेला आहे, डनवरती क्लिक करायचा. जेव्हा तुम्ही तुमचं नाव वगैरे सगळं वाचलं की प्लेस ऑफ ॲप्लिकेशन म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्ही आता कुठून फॉर्म भरत असाल त्या प्लेसचं नाव लिहायचं जो पण काही आहे ते, आणि इथे डनवरती क्लिक करायचा. आता तुमचा जो हा 8 नंबरचा फॉर्म असतो मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी, तो 8 नंबरचा फॉर्म तुम्हाला इथे दिसेल. हा पूर्ण फॉर्म वाचून घ्यायचा आणि जर सगळा व्यवस्थित असेल, काही चेंजेस तुम्हाला वाटत नसतील, तर हा फॉर्म पूर्ण वाचून झाल्यानंतर इथे कन्सेंट येईल, त्या कन्सेंटला टिकमार्क करायचं आणि हा फॉर्म सबमिट करून घ्यायचा. ई साईन आणि सबमिटवरती क्लिक करायचं. हा डिक्लेरेशन वाचायचं आणि ई साईन आणि सबमिटवरती क्लिक करायचा. आता तुम्हाला ई साईन करण्यासाठी आधार कार्डची गरज लागणार आहे. सो तुमचा आधार कार्डचा नंबर आहे तो ह्या ठिकाणी टाकायचा आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला OTP येईल, तो OTP इथे टाकायचा. खाली जो कन्सर्न दिला आय हेअरबाय स्टेट दॅट आय हॅव नो ऑब्जेक्शन, त्याला टिकमार्क करायचा आणि डन करायचा. आता तुमचा इथे रेफरन्स नंबर येईल, तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. आता तुमचा नंबर आहे तो एका मिनिटात लिंक झालेला असेल. आता तुम्ही पुन्हा या फॉर्मवरती यायचं, फॉर्मवरती क्लिक करून स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. स्टेट सिलेक्ट करून झाल्यानंतर जो आपला महाराष्ट्र स्टेट आहे तो सिलेक्ट करून झाल्यानंतर तुमचा वोटर ID नंबर आहे तो नंबर टाकायचा आणि इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचा. तुमची जर डिटेल्स दिसेल, आता तुमचा मोबाईल नंबर लिंक झालेला आहे. आता तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचा. मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आणि व्हेरीफाय OTP म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा. OTP व्हेरीफाय करून झाला की त्यानंतर तुम्हाला इथे तुमची डिटेल्स दिसेल. आता ह्या डिटेल्समध्ये तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहेत. जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांपैकी कोणाचं नाव सापडलं नसेल तरीसुद्धा ह्या ठिकाणी ऑप्शन आहे. आता पहिलं ऑप्शन कोणासाठी आहे, ज्याचं स्वतःचं नाव 2002 यादीमध्ये आहे त्याच्यासाठी पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन ज्याच्या आईवडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव 2002च्या यादीमध्ये होतं त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन आहे. तिसरं ऑप्शन ह्यांच्यासाठी आहे की ज्यांचं 2002च्या यादीमध्ये नाही नाव भेटलं पण 25-26च्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे त्यांच्या आईवडिलांचं, त्यांच्यासाठी तिसरं ऑप्शन आहे. आणि चौथं ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही कोणत्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला नाव भेटलंच नाही, तुमच्या आईचं पण नाही भेटलं, वडिलांचं पण नाही, आजी आजोबांचं कोणाचंच नाव तुम्हाला भेटलं नाही, तर तुम्हाला चौथं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सो आता आपल्या केसमध्ये दुसरं ऑप्शन आहे कारण आईवडिलांचं नाव भेटलेलं आहे, आई किंवा वडील दोघांपैकी एकाचं. आता इथे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आपला. त्याच्यानंतर तुमचं जे असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी जे काही आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं, म्हणजे तुमचा तालुका जो पडतो त्याच्यामध्ये तुमचं नाव होतं ते सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला जर तुमचं आता आपण जे 2002च्या यादीतलं जे नाव शोधून काढलं, तुम्हाला कोणाचं भेटलं असेल आईचं वडिलांचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल्स भेटली, तर त्या डिटेल्समध्ये ही सगळी डिटेल्स असते. म्हणून ते पहिलं 2002च्या यादीमध्ये नाव शोधायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा कारण ते डिटेल्स आपल्याला इथे टाकावे लागते. त्याच्यामध्ये सिरियल नंबर पण आहे, तो सिरियल नंबर इथे टाकायचा आणि तुम्हाला कोणाचं भेटलं तुमच्या वडिलांचं की आईचं ते रिलेशन ह्या ठिकाणी टाकायचं आणि सर्चवरती क्लिक करायचं. आता इथे सगळी इन्फॉर्मेशन आधी आपण जी भेटलेली तशी टाकून घेतली आहे आणि टाकून झाल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं. आता जेव्हा तुम्ही ते सर्च करणार तेव्हा तुम्हाला यांची डिटेल्स आहे ती फेच होईल, म्हणजे तुमच्या वडिलांची असेल तर वडिलांची जी डिटेल्स आहे ती इथे फेच होईल. सो आता इथे तुम्हाला कन्सर्न दिला आहे माय रिलेटिव्ह नेम एक्झिट असं जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. आता जेव्हा तुम्ही कंटिन्यू करणार तेव्हा तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन आता इथे भरावी लागणार आहे. आता तुमचं स्वतःचं नाव इथे टाकायचं आहे, इलेक्टर नेम आहे त्याच्यामध्ये स्वतःचं नाव टाकायचं आहे, तुमचा जो वोटर ID नंबर आहे तो टाकायचा आहे, रिलेटिव्हचं नाव टाकायचं आहे, काय रिलेशन आहे म्हणजे तुमचे कोण लागतात, ते वडील लागत असतील ते वडील, आई असेल तर आई, जे काही आहे ते टाकायचं. त्यानंतर तुमच्या रिलेटिव्हची डिटेल्स इथे आपोआप भरून येईल कारण त्यांची ऑलरेडी फेच झालेली आहे. सो ही डिटेल्स तुमची जी आहे ती ऑलरेडी दिसेल, त्यांचा सिरियल नंबर वगैरे सगळं, तुमचा मोबाईल नंबर पण व्हेरीफाय झालेला दिसेल. सो इथं तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. आता तुम्हाला खाली जी इन्फॉर्मेशन आहे तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख, तुमचा आधार कार्डचा नंबर, तुमच्या फादरचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर त्यांचा वोटिंग ID नंबर असेल तर त्यांचा वोटिंग IDचा नंबर, तुमच्या आईचं पूर्ण नाव, आईचा वोटिंग ID नंबर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालेल, फक्त नाव टाका आईचं.
त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं असेल तर नवरा किंवा बायकोचं जे काही नाव असेल ते टाका. त्यांचा पण वोटिंग कार्डचा नंबर जर असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही आहे, ऑप्शनल आहे ते. आणि तुम्ही कुठून हा फॉर्म भरता त्याची प्लेस लिहा. तुमचा इथे फोटो, जो पासपोर्ट साईज फोटो असतो तो पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे 2 MB पर्यंत. तर तो ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फॉर्म भरत असताना ऑलरेडी त्या पासपोर्ट साईज फोटोचा फोटो काढून ठेवा, त्याला क्रॉप करून ठेवा. आणि तो जो फोटो आहे तो इथे चूज फाईलवरती क्लिक करून तो जो फोटो आहे तो ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हे सगळं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर हा सगळा फॉर्म तुम्ही एकदा बघून घ्या, व्यवस्थित आहे ना. काही चुकलं असेल तर तुम्ही आत्तासुद्धा बॅक येऊन ते करेक्शन करू शकता. तो तुमचा हा जो फॉर्म आहे तो स्क्रोल करत करत सगळा बघून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. सगळ्या डिटेल्स तुमच्या आणि तुमच्या रिलेटिव्हच्या ह्या ठिकाणी तुम्हाला शो होतील, तर तुम्ही फक्त स्क्रोल करून बघून घ्यायचे आहेत. बघून झाल्यानंतर तुम्हाला ते डिक्लेरेशन आहे ते कन्सर्न टिकमार्क करून सबमिट करायचं आहे. फॉर्म सबमिट करताना सुद्धा तुम्हाला साईन्स द्यावं लागतं, म्हणजे आधार कार्डला OTP येऊन. सो आधार कार्ड नंबर टाकायचा, OTP येईल तो टाकायचा. त्याच्यानंतर हे जे कन्सेंट आहे त्याला टिकमार्क करायचं आणि तुमचा हा फॉर्म आहे तो सबमिट करायचा. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला रेफरन्स नंबर येईल अशा पद्धतीने. सो तुम्हाला तो रेफरन्स नंबर आहे तो सांभाळून ठेवायचा आहे. आणि तुमचा जो BLO असेल, तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा जो BLO आहे त्याचा नंबर असेल, त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून टाकायचं त्यांना. तो तुमचा फॉर्मचं काम आहे ते ॲप्रूव्ह करून टाकतील. अशा पद्धतीने हा SIR फॉर्म तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचा भरून घ्यायचा आहे, जेणेकरून कोणाचंही नाव वोटिंग ID मधून कट होणार नाही. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता.